नमस्कार मंडळी, पुणे सीएनजी गॅस सोल्युशन या चॅनलवरती श्री मोरे एंटरप्राइजेस तर्फे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्याकडे ट्रायबर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक ट्रायबर आपल्याकडे फिटिंग झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत आहे ना खूप ट्रायबर आपण सीएनजी फिटिंग केलेले आहेत. म्हणजे 2019 पासून आपण जेव्हा लॉन्च झाली तेव्हापासून फिटिंग करतोय आणि 2025 पर्यंत आपण सगळ्या ट्रायबर आपण आतापर्यंत इन्स्टॉलेशन करतोय. भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तरी पण काही लोक जर नवीन असतील चॅनलवरती तर त्यांना आणखी व्हिडिओ आपल्याला चॅनलवर बघायला मिळतील. ते जाऊन आपण नक्की चॅनलवर बघा. तर आज आपण 2000 आपलं कधीचं मॉडेल आहे, हे 2021चं मॉडेल आहे, ट्रायबर आहे. आणि याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं ते मिजोचं सिक्वेन्शियल सीएनजी किट याच्यामध्ये इन्स्टॉल केले आपण. सरांनी आता गाडी चालवली आहे, सरांचा एक्सपिरियन्स वगैरे कसा आहे आणि फिटिंग क्वालिटी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सरांनी गाडी चालवली, किती साधारण आपण गाडी चालवली? 17-18 किलोमीटर गाडी आता आपण चालवली आहे. तर मला फक्त मला हे सांगा की गाडीचा परफॉर्मन्स कसा वाटला? म्हणजे सगळ्यात परफॉर्मन्स मध्ये असं काही चेंज काही वाटला नाही. त्यामुळेच मी तुम्हाला बोललो की गाडी पेट्रोलवरती आहे की सीएनजी वरती आहे. बेस्ट. जसं मला जे पेट्रोलला फील येत होतं त्याच असं काही मला चेंज वाटलं नाही गाडीमध्ये. जसं मार्केटमध्ये म्हणत होते की 3 सिलेंडर इंजिन असल्यामुळे प्रॉब्लेम येईल किंवा पिकअप किंवा घेणार नाही गाडी, असं काही मला फील वाटलं नाही. अंडर पॉवर फील वाटलेच नाही गाडी. जसे होते त्यानुसारच तुम्ही जसं सांगत होता की 2021 पासून तुम्ही जे करायचं होतं 2021 पासून आज 2025 झालं. काय एवढं बरेच दिवस मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी इन्क्वायरी पण केल्या, पण ते एक अशी मनामध्ये भीती होती केल्यानंतर काय होईल, कारण नंतर दिवस येता येत नाही आणि केल्यानंतर काय होईल. त्यासाठी जवळपास मी बरेच ठिकाणी बऱ्याच 4 वर्ष सीएनजी ऑथराइज सेंटर बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केल्या, त्यांचे फोटोज घेतले, त्यांचे फिटिंग क्वालिटी बघितली, सीट अल्ट्रेशन बघितलं. ते काही असं वाटलं नाही की ते प्रॉपर काम होते. सरांचे ज्यावेळी सरांच्या चॅनलवरती जेव्हा व्हिडिओ बघितले, ऍक्च्युअली ओनरचे रिव्ह्यू बघितले किंवा यूज केल्यानंतरचे पण त्यांचे रिव्ह्यूज बघितले, फीडबॅक आफ्टर 1-2 महिन्यानंतरचे फीडबॅक बघितले, त्यानंतर मग सरांशी कॉन्टॅक्ट करून हे इथं करण्याचा निर्णय घेतला. आता असं युट्यूबवर बघून असं कॉन्फिडन्स येतो का? म्हणजे असं कधी वाटलं का की बाबा हे व्हिडिओ दाखवतात काय फोटो वगैरे असं? नाही, पूर्णपणे जसे व्हिडिओ मध्ये दाखवले त्यानुसार पूर्ण फिटिंग क्वालिटी असेल, सीट अल्ट्रेशन असेल किंवा बाकी सर्व अदरवाईज पूर्णपणे परफेक्ट केलेलं आहे गाडीचं काम. म्हणजे फिट आपण बघितलं, तुम्ही असं फीलच येत नाही की हे ऍज अ कंपनी फिटेड असल्यासारखं पूर्णपणे दिसत आहे. असं बाहेरून आफ्टर मार्केट काम केलं असं काही दिसत नाही. प्रॉपर वायरिंग, प्रॉपर इन्स्टॉलेशन करून सगळ्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित, पायपिंग म्हणा, बेंडिंग सगळं व्यवस्थित झालेलं आहे पूर्णपणे. आणि आपले व्ह्यूअर्स त्यांना मी सांगू इच्छितो, म्हणजे आपले एक कस्टमर आहेत ते कंपनी फिटेड कंपनीमध्ये गेले होते करायला, कारण कंपनी 2023 नंतरच्या गाड्यांना रेट्रोफिट करून देते. तर आपण ते पण गेले होते, त्यांनी तिथे कंपनी फिटेड गाडी बघितली, माझी त्यांनी बघून गेले होते. त्यांचं तिथंच हे झालं ठरलं आणि माझ्याकडे त्यांनी गाडी फिटिंग केली. ट्रायबर मध्ये आपण म्हणू शकतो की कंपनी फिटेड पेक्षा चांगली फिटिंग आपण ट्रायबर मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तर आणखीन मला एक सांगायचं होतं की काल तुम्ही जो आपला 1.5 दिवस लागतो तर गाडीच्या फिटिंगच्या पूर्ण वेळ कालचा पूर्ण दिवस पूर्ण इनिशियल सेटअप पासून लास्ट ट्रायल पर्यंत गाडीच्या सोबत आहे. पूर्णपणे प्रत्येक गोष्ट प्रॉपर काळजीपूर्वक केलेली आहे. जेणेकरून फ्युचर मध्ये तर मला तर प्रॉब्लेम देणारच नाही गाडी, किंवा मला सरांच्याकडे रिटर्न यायची वेळ पण येणार नाही. त्या लेवलचं प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक काम छोट्या गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन त्यानुसार ते काम केलेलं आहे. कुठंच असं फील पण होत नाही किंवा वाटतही नाहीये की आफ्टर मार्केट आपण 1.5 दिवस म्हणतो, लोक 3-4 तासात गाडी फिटिंग करतात. तर म्हणजे तुम्ही काय वाटलं, कसं काय लागतो का तेवढं? 4 तासाचं हे कामच नाहीये, होणार पण नाहीये. 1.5 दिवस काम आहे. वेळ का लागतो ते कळतं का? पूर्णपणे जे काम केले, कामाची क्वालिटी आहे त्यामुळे तो 1.5 दिवस वेळ घेतो. मेजरमेंट पूर्ण छोटे त्यांचं सीट अल्ट्रेशन असेल किंवा स्वतः त्यांनी बनवलेले ब्रॅकेट्स असतील, हे फिटिंग असेल, असं ते काही वाटत नाही की आफ्टर मार्केट काम केलेलं आहे. ऍज इंजिन कडे बघितलं तरी सुद्धा जे बस फिटिंग केलेली आहे स्वच्छ म्हणजे नीट अँड क्लीन काम आहे. असं वाटत बाहेरचं जरी कुणी ओनर पाहिलं तर हे म्हणतील की ऍज अ कंपनी फिटेड गाडी आलेली आहे, तसंच ती फिटिंग आहे पूर्णपणे. म्हणजे परफॉर्मन्स आता सरांकडून आपण बघितलं, परफॉर्मन्स एक्सलेंट म्हणजे आपण काही 100% म्हणू शकतो. मी माझ्याकडून तर पूर्णपणे 100%. असं मला काहीच फील नाही आलं. रेग्युलर मी जी गाडी चालवतोय तसंच मला फील आलेलं आहे. म्हणजे पेट्रोल सारखी गाडी चालते. बऱ्याच लोकांचं आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलं पण असेल की पेट्रोल पेक्षा चांगली चालते असं त्यांचं म्हणणं आहे. सरांचं म्हणणं आहे की पेट्रोल सारखी म्हणजे एकदम फील प्रॉपर आहे. मी आता काय करतो, सरांनी आता आणखी महत्वाचं सीटवर बसून बघितलं, सीटवरती बसून बघितली. माझी 5-5.5 फूट आहे, पण सीट अल्ट्रेशन प्रॉपर आहे. माझ्यासाठी मी सुद्धा बसू शकतो, त्यामुळे चाइल्डचा, लहान मुलांचा तर काही विषयच नाही. पूर्ण लेगरूम व्यवस्थित आहे. सीट अल्ट्रेशन प्रॉपर, म्हणजे ते हलतंय वगैरे काय आवाज काही नाही. सीट अल्ट्रेशन प्रॉपर झालेलं आहे. स्टेपनीचं पण पूर्ण काम व्यवस्थित प्रॉपर झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सरांचा रिव्ह्यू बघितला. मी एकदा गाडीचा जो फिटिंग आहे ते फिटिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो, फिटिंग दाखवतो, सीटचं कसं अल्टर झालं ते दाखवतो. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फिटिंग क्वालिटी बघून घेऊ आपण. तर हा रेनॉल्ड ट्रायबर 2021 तिचा आपण इंजिन बे बघतोय. या ठिकाणी आपण इंजेक्टर रेल बघतोय. रेड कलरचे इंजेक्टर दिसत आहेत आपल्याला रेल, आणि त्याच्यासाठी बनवलेलं प्रॉपर ब्रॅकेट. या ठिकाणी फिलिंग वॉल साठी प्रॉपर त्याला अँगल देऊन त्याचं
जे आपण इन्स्टॉलेशन केलं ते पाईपची बेंडिंग आणि त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे ते पण बघू शकता. कुठेही तुम्हाला मध्ये पाईप नाही दिसणार माझ्या गाडीच्या. सरांचं आता मगाशी बोलता बोलता सर म्हणले की जर सर्व्हिसिंगला वगैरे गेलो आपण तर कसं होईल म्हणजे नाही का सर्व्हिसिंगला गेल्यावर. तर तो एक आपला विषय की आमचा पार्ट कोणत्याही सर्व्हिसिंगच्या कुठल्याही मध्ये येणार नाही. म्हणजे तुमचं एअर फिल्टर खोलायचं असेल, ऑइल टाकायचं असेल, काही करायचं असेल, कुठल्याही मध्ये पार्ट येणार नाही. माझं सगळं मी तेवढं काळजी घेऊन त्याला इन्स्टॉल केलंय. या ठिकाणी आपण मिजोचा आपण जो ईसीएम बघतोय तो इटालियन ईसीएम आहे. पाठीमागा रिड्युसर लागलाय, त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलंय आणि प्रॉपर सगळं इन्स्टॉलेशन झालं. इंजिन बे एकदम नीट अँड क्लीन, म्हणजे आपण लांबून किती बघितलं तरी नीट अँड क्लीन सगळं व्यवस्थित. इंजेक्टर रेल, त्याच्यानंतर आपण हा रिड्युसर या ठिकाणी लागलाय, ईसीएम लागलाय या ठिकाणी, फिलिंग बॉल, पाइपिंग, आखीव रेखीव. वायरिंगचं जर पार्ट बघायचं म्हणलं तर हे आपले बॅटरीचे कनेक्टर आपण या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेत. आणि हा जो लूम दिसतोय तो आपला वायरिंगचा लूम एकदम प्रॉपर कट टू कट, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित वायरिंग सगळं इन्स्टॉलेशन केलं. इतकं व्यवस्थित की कंपनीचं पण त्याच्यापेक्षा चांगलं, म्हणजे आपण कंपनीपेक्षा पण चांगलं म्हणू शकतो. इतकं व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा गाडीचा इंजिन बे झाला. पाठीमागे मी सीट दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण गाडीचा आपण हा आणि सीटची लाईन लेवल बघा एकदम व्यवस्थित प्रॉपर सीट अल्टर झालेलं आहे. आणि हे पुढचा पार्ट एकदम व्यवस्थित, पुढचं लेग स्पेस पण किती भरपूर लेग स्पेस उरलाय, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे हा गाडीचा ट्रायबरचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.